केअरटेकर भाग 2 अन्वीच्या आईकडे दडलेलं सत्य. आईचा फोन ठेवल्यानंतर माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. आर्यन माझ्यासमोर शांत बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावरही माझ्यासारखीच अस्वस्थता होती. मी त्याला म्हणाले, आर्यन, मला उद्या आईकडे जावं लागेल. तिला या सगळ्याबद्दल काहीतरी माहिती आहे असं मला वाटतं. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे मान हलवली. मी तुझ्यासोबत येतो, तो म्हणाला. त्याच्या तब्येतीमुळे तो फार बाहेर जात नसे, पण त्या दिवशी त्याच्या आवाजात एक वेगळाच निर्धार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघं माझ्या माहेरी निघालो. संपूर्ण प्रवासात माझ्या मनात एकच विचार होता. आई मला इतकी वर्ष कोणती गोष्ट लपवत होती. घरी पोचल्यावर आईने आर्यनकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली. तिने मला आत नेलं आणि दार बंद केलं. अन्वी, तू याला इथे का आणलंस? तिचा आवाज घाबरट होता. मी तिला सगळं सांगितलं. आर्यनच्या हातातला फोटो, हॉस्पिटलची फाईल, सायलीचं पत्र आणि त्या बॉक्सवर लिहिलेलं माझं नाव. सगळं सांगितल्यावर आई बराच वेळ शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. शेवटी ती म्हणाली, आता हे सत्य तुझ्यापासून लपवणं योग्य नाही. आईने कपाटातून एक जुना लिफाफा काढला. त्या लिफाफ्यावर अनेक वर्षापूर्वीची तारीख होती. तिने तो माझ्या हातात देत म्हणाली, तुझ्या जन्माच्या काही दिवस आधी मी ज्या हॉस्पिटलमध्ये होते, तिथे सायलीही आली होती. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती. तिच्यासोबत एक लहान मुलगा होता. तिने मला एक विनंती केली होती. जर तिच्यासोबत काही वाईट घडलं तर या मुलाची काळजी घ्यावी. पण त्यानंतर ती अचानक गायब झाली. माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, आई, तो मुलगा कोण होता? आईने आर्यनकडे पाहिलं. आर्यनही स्तब्ध झाला होता. आर्यनने थरथरत्या आवाजात सांगितलं, तो मुलगा आर्यन होता. हे ऐकताच खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. आर्यनच्या चेहऱ्यावर अविश्वास उमटला. तो आईकडे पाहून म्हणाला, पण सायलीने मला कधीच सांगितलं नाही की माझ्या जन्माशी किंवा माझ्या कुटुंबाशी तिचा असा संबंध आहे. आई म्हणाली, कारण तिला स्वतःला हे सगळं पूर्ण माहीत नव्हतं. त्या दिवशी तिने मला एक पत्र दिलं होतं. तिने सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यावर ते पत्र आर्यनपर्यंत पोचवावं. पण परिस्थिती अशी बदलली की मला ते पत्र देण्याची संधीच मिळाली नाही. आईने तो जुना लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. आर्यनने ते हातात घेतलं. पत्र वाचताना त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्यात लिहिलेलं होतं की सायलीला आर्यनच्या भूतकाळाबद्दल एक मोठं सत्य समजलं होतं आणि त्या सत्यामुळे तिला तिच्यापासून दूर जावं लागलं होतं. पण पत्राच्या शेवटी एक वाक्य होतं, ज्याने आम्हा दोघांनाही हादरवून टाकलं. आर्यनला सत्य सांगायचं असेल तर अन्वीच्या आईकडे जा. तिच्याकडे त्या दिवसाचा शेवटचा पुरावा आहे. मी आईकडे पाहिलं. आई, तो पुरावा कुठे आहे? आईने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग कपाटाच्या मागच्या बाजूला ठेवलेली एक जुनी पेटी बाहेर काढली. त्या पेटीत एक फोटो, एक हॉस्पिटलची पावती आणि एका छोट्या बाळाचा जन्मनोंदणीचा कागद होता. कागदावरचं नाव पाहून आर्यनच्या हातातून तो कागद जवळजवळ खालीच पडला. त्या कागदावर त्याचं नाव होतं, आर्यन देशमुख. पण त्याखाली आई-वडिलांच्या नावाच्या जागी लिहिलेलं नाव पाहून आम्हा दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. आर्यनच्या जन्माबद्दल आम्हाला आजपर्यंत जे सांगितलं गेलं होतं ते पूर्णपणे चुकीचं असण्याची शक्यता होती. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, अन्वी, आता मला माझ्या जन्माचं खरं सत्य शोधायचं आहे.
आम्ही त्या कागदाकडे पाहत बसलो होतो, पण आम्हाला माहिती नव्हतं की या रहस्याचा धागा आम्हाला एका अशा व्यक्तीपर्यंत घेऊन जाणार होता, जिचं नाव आजपर्यंत कोणीही आमच्यासमोर घेतलं नव्हतं. आईने पेटीतून तो जुना कागद बाहेर काढला आणि माझ्या हातात दिला. माझे हात थरथरत होते. आर्यन माझ्या शेजारी उभा होता आणि त्याची नजर त्या कागदावर खिळली होती. काही क्षणापूर्वीपर्यंत आम्हाला वाटत होतं की सायलीच्या भूतकाळाचं रहस्य उलगडत आहे, पण आता प्रश्न आणखी मोठा झाला होता. आर्यनच्या जन्माच्या कागदावर त्याच्या आई-वडिलांच्या नावाच्या जागी वेगळीच नावं होती. आर्यनने आईकडे पाहून विचारलं, हे खरं आहे का? माझ्या जन्माबद्दल मला आजपर्यंत जे सांगितलं गेलं ते सगळं खोटं होतं का? आईने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, आर्यन, मी तुला खोटं सांगितलं नाही, पण त्या काळात जे घडलं ते इतकं गुंतागुंतीचं होतं की मला स्वतःलाही पूर्ण सत्य माहिती नव्हतं. सायलीने मला काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्यानंतर ती अचानक गायब झाली. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. आईच्या बोलण्याने आर्यन पूर्णपणे शांत झाला. त्याने पुन्हा तो कागद हातात घेतला आणि त्यावरील नावाकडे बराच वेळ पाहत राहिला. अचानक त्याने विचारलं, मग देशमुख काका माझे खरे वडील नाहीत का? आईने उत्तर देण्याआधीच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मला याचं उत्तर ठामपणे देता येणार नाही, पण एवढं मात्र खरं आहे की तुझ्या जन्माच्या वेळी देशमुख काका हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी तुझी जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर सायलीने मला सांगितलं होतं की तुला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने काही गोष्टी सगळ्यांपासून लपवलेल्या आहेत. आर्यनच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत होती. त्याने डोळे बंद केले आणि खोल श्वास घेतला. म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य एका खोट्या गोष्टीवर उभं आहे. त्याचा आवाज भरून आला होता. मी त्याच्या जवळ गेले आणि म्हणाले, आर्यन, तुझ्या आयुष्यात काय घडलं हे आज मला आपल्याला पूर्ण माहिती नाही, पण आपण सत्य शोधू. तू एकटा नाहीस. माझ्या या शब्दावर त्याने माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत पहिल्यांदाच माझ्याविषयी विश्वास स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात आईने त्या पेटीतून आणखी काही छोटा लिफाफा काढला. हा मी आजपर्यंत कोणालाही दिला नाही, ती म्हणाली. सायलीने हा लिफाफा मला शेवटच्या भेटीत दिला होता. तिने सांगितलं होतं की हा फक्त योग्य व्यक्तीच्या हातात द्यायचा. आर्यनने लगेच तो लिफाफा घेतला. त्यावर फक्त एकच नाव लिहिलेलं होतं. आर्यन लिफाफा उघडताना त्याचे हात थरथरत होते. आता एक छोटंसं पत्र होतं आणि त्यासोबत एक जुन्या घराचा पत्ता लिहिलेला होता. आर्यनने पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रात सायलीने लिहिलेलं होतं, तिला काही लोकांपासून आर्यनला वाचवायचं होतं, म्हणूनच तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा कठोर निर्णय घेतला. पण त्याच वेळी तिने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ज्या दिवशी तुला तुझ्या जन्माचं सत्य कळेल त्या दिवशी या पत्त्यावर जा. तिथे तुला अशी व्यक्ती भेटेल जी तुझ्यापासून आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. पत्ता पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. तो पत्ता शहरापासून खूप दूर असलेल्या एका जुन्या गावाचा होता. मी त्याला विचारलं, आपण आर्यन काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, हो, आता मागे हटायचं नाही. माझ्या आयुष्याचं सत्य मला जाणून घ्यायचं आहे. आईने आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथे जाणं सुरक्षित नाही. मला माहिती नव्हतं, ती म्हणाली. पण आर्यनचा निर्णय झाला होता. त्याला इतकी वर्ष ज्या प्रश्नाचा त्रास दिला होता त्याचं उत्तर आता त्याला मिळवायचं होतं.
मीही त्याच्यासोबत जाण्याचं ठरवलं, कारण आता मी फक्त त्याची केअरटेकर राहिले नव्हते. त्याच्या आयुष्यातील एक मोठा सत्याच्या शोधात मीही नकळत सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या पत्त्यावर जाण्यासाठी निघालो. दिवसभर आर्यन शांत होता. त्याच्या हातात सायलीचं पत्र होतं. गाडी शहराबाहेर गेल्यानंतर रस्ता अधिक निर्जन होत गेला. शेवटी आम्ही एका जुन्या वाड्यासमोर पोहोचलो. वाड्याचं दार अर्धवट उघडं होतं. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघांनी एकत्र आत पाऊल ठेवलं. आता एक वृद्ध महिला बसली होती. तिने आम्हाला पाहताच आर्यनकडे बारकाईने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्य उमटलं. ती हळूहळू उठली आणि आर्यनच्या जवळ आली. काही क्षण त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, "तू शेवटी आलास. मी कित्येक वर्षांपासून तुझी वाट पाहत होते." आर्यन स्तब्ध झाला आणि मला तेव्हा जाणवलं, या वृद्ध महिलेकडे आर्यनच्या जन्माचं असं सत्य होतं, जे समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. आईने पेटीतून तो जुना कागद बाहेर काढला आणि माझ्या हातात दिला. माझे हात अक्षरशः थरथरत होते. आर्यन माझ्या शेजारी उभा होता आणि त्याची नजर त्या कागदावर खिळली होती. काही क्षणापूर्वीपर्यंत आम्हाला वाटत होतं की सायलीच्या भूतकाळाचं रहस्य उलगडत आहे. पण आता प्रश्न आणखी मोठा झाला होता. आर्यनच्या जन्माच्या कागदावर त्याच्या आई-वडिलांच्या नावाच्या जागी वेगळीच नावं होती. आर्यनने आईकडे पाहून विचारलं, "हे खरं आहे का? माझ्या जन्माबद्दल मला आजपर्यंत जे सांगितलं गेलं ते सगळं खोटं होतं का?" आईने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, "आर्यन, मी तुला खोटं सांगितलं नाही, पण त्या काळात जे घडलं होतं इतकं गुंतागुंतीचं होतं की मला स्वतःलाही पूर्ण सत्य माहिती नाही." आई काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींच्या सावल्या दिसत होत्या. ती पुढे म्हणाली, "सायलीने मला काही गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्यानंतर मी अचानक गायब झाली. मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा काहीच ठाव-ठिकाणा लागला नाही. त्या काळात तिने मला फक्त एवढंच सांगितलं होतं की आर्यनला सुरक्षित ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे." हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने खाली मान घातली आणि हळू आवाजात विचारलं, "म्हणजे माझ्या आयुष्यात माझ्यापासूनच इतकं मोठं सत्य लपवलं गेलं?" मी आर्यनच्या जवळ गेले आणि त्याला धीर देत म्हणाले, "आर्यन, तुझ्या आयुष्यात काय घडलं हे आज आपल्याला पूर्ण माहिती नाही, पण आपण सत्य शोधू. तू एकटा नाहीस." माझ्या या शब्दावर आर्यनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच माझ्याविषयी एक वेगळाच विश्वास दिसत होता. तो काही बोलला नाही, पण त्याच्या नजरेतून मला त्याचं मन समजत होतं. तेवढ्यात आईने त्या जुन्या पेटीतून आणखी छोटासा लिफाफा बाहेर काढला. ती म्हणाली, "हा लिफाफा मी आजपर्यंत कोणालाही दिला नाही. सायलीने हा मला शेवटच्या भेटीत दिला होता. तिने सांगितलं होतं की हा फक्त योग्य वेळ आली की आर्यनच्या हातात द्यायचा." आर्यनने लगेच तो लिफाफा घेतला. त्यावर फक्त एकच नाव लिहिलेलं होतं, "आर्यन." लिफाफा उघडताना त्याचे हात थरथरत होते. आता एक छोटंसं पत्र होतं आणि त्यासोबत एक जुन्या घराचा पत्ता लिहिलेला होता. आर्यनने पत्र वाचायला सुरुवात केली. पत्रात सायलीने लिहिलेलं होतं की तिला काही लोकांपासून आर्यनला वाचवायचं होतं.
म्हणूनच तिने त्याच्यापासून दूर जाण्याचा कठोर निर्णय घेतला होता. पण पत्राच्या शेवटी तिने एक महत्त्वाची गोष्ट लिहिलेली होती. ज्या दिवशी तुला तुझ्या जन्माचं सत्य कळेल त्या दिवशी या पत्त्यावर जा. तिथे तुला अशी व्यक्ती भेटेल जी तुझ्या आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. पत्ता पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. तो पत्ता शहरापासून खूप दूर असलेल्या एका जुन्या गावाचा होता. मी त्याला विचारलं, आपण तिथे जाऊया का? काही क्षण तो शांत राहिला आणि मग त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, आणि मी आता मागे हटायचं नाही. माझ्या आयुष्याचं सत्य मला जाणून आहे. त्याच्या आवाजात ठामपणा होता. आईने मात्र आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिथे जाणं सुरक्षित आहे का नाही मला माहिती नाही, ती घाबरल्या आवाजात म्हणाली. पण आर्यनचा निर्णय झाला होता. त्याला इतकी वर्षे ज्या प्रश्नाने त्रास दिला होता त्याचं उत्तर आता त्याला मिळवायचं होतं. मीही त्याच्यासोबत जाण्याचं ठरवलं. कारण आता मी फक्त त्याचे केअरटेकर राहिलेले नव्हते. त्याच्या आयुष्यातील एक मोठ्या सत्याच्या शोधात मीही नकळत सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही या पत्त्यावर जाण्यासाठी पोचलो. प्रवासभर आर्यन शांत होता. त्याच्या हातात सायलीचं पत्र आणि त्याची नजर सतत त्या पत्रावर जात होती. गाडी शहराबाहेर गेल्यानंतर रस्ता अधिक निर्जन झाला होता. दोन्ही बाजूने मोठमोठी झाडं होती. वातावरण शांत होतं. पण आमच्या मनात मात्र असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. काही तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका जुन्या वाड्यासमोर पोहोचलो. वाड्याचं दार अर्धवट उघडं होतं. आतून मंद प्रकाश बाहेर येत होता. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. मी त्याच्याकडे पाहून हळूच मान हलवली. आम्ही दोघांनी एकत्र त्या वाड्यात जाऊन पाऊल ठेवलं. आता एक वृद्ध महिला शांतपणे बसलेली होती. तिने आमच्या पावलांचा आवाज ऐकला आणि हळूहळू आमच्याकडे पाहिलं. तिची नजर आर्यनवर पडताच तिच्या चेहऱ्यावर अचानक आश्चर्य उमटलं. ती हळूहळू उठली आणि आर्यनला म्हणाली, ती हळूहळू उठली आणि आर्यनच्या जवळ आली. काही क्षण ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तू शेवटी आलीस. मी कित्येक वर्षांपासून तुझी वाट पाहत होते. आर्यन स्तब्ध झाला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि मग त्या वृद्ध महिलेकडे पाहत विचारलं, तुम्ही मला ओळखता का? वृद्ध महिलेने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, तुला ओळखत नाही असं कसं म्हणू? तुझ्या जन्माच्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे. आर्यनच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. माझ्याही मनात धडधड सुरू झाली होती. इतक्या वर्षांपासून लपलेलं सत्य आता आमच्यासमोर उभं होतं. पण त्या वृद्ध महिलेने पुढचं वाक्य उच्चारलं नाही. आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. आर्यन देशमुख कुटुंबाने तुला जे सत्य सांगितलं आहे ते पूर्ण सत्य नाही. आर्यनच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता आणि मला तेव्हा जाणवलं, या वृद्ध महिलेकडे आर्यनच्या जन्माचं असं गुपित होतं जे समोर आल्यानंतर देशमुख कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलणार होतं.